सामान्य लोकांची फसवणूक चालली आहे. सामान्य लोक सर्व परिस्थितीला गांजलेले आहेत. व जगायचं म्हणून जगल्यात. धंदा नाही, उद्योग नाही, काही नाही. प्रत्येक ठिकाणी माणसाला कुठेही आधार नाही. 100 रुपये मोडले गेलं, 1000 रुपये मोडले गेलं, काय ते पिशवीतलं बाजार येत नाही. काय करायचं? 90 रुपये डाळ आहे, 100 रुपये डाळ, 700 रुपये डाळ. सीझन आल्या आणि त्याचा दर वाढलेला आहे. सर्वसामान्यांना बसत, इतरांना बसत नाही. त्यांचं काय चाललेलं असते, त्यांचं अगोदरच काय मिळालेलं असते, झालेलं असते, ठरलेलं असते, काम केलेलं असते, माहिती घेतलेली असते, त्याप्रमाणे ते काम चालवतात. हाय चाललंय नुसतं मोठ्या हो म्हणत तिथं टाकलं कागद, उद्या आहे ते सुरू. अरे केव्हा विचार करणार? लोक गळफास लावून मारायला लागले. तरी काय तुम्ही विचार केला यांचा? करायला पाहिजे. आम्हाला साखर 10 ते 12 किलो लागते. साधारणतः आता साखरेचं आम्हाला जवळजवळ 500 रुपये काढावे लागतात. त्यामुळे आमचं पण बजेट कोलमडलंय. त्यात गॅसची महागाई वगैरे सगळं. ग्राहक जरा पैसे द्यायला थोडं कुचमुचणारच, कारण 12 रुपये हा ग्राहकाला आत्ताच्या महागाईतून दर जादाच आहे. सरासरी 10 रुपये देतील असं वाटतंय. पण 10 रुपयांना आम्हाला पण परवडत नाही चहा. आता एकदमच अचानक 8 रुपये वाढले. म्हणजे 40-42 रुपये साखर मिळत होती, ती 50 रुपये झाली एकदम. म्हणजे आता 5 किलो आणायला गेलं की 200 लागत होते, डायरेक्ट 250 रुपये लागायला लागल्यात. ते झालं. त्यानंतर आता एकदम रेट वाढवला तर ग्राहकामध्ये म्हणजे आता 5-6 रुपयानं हाफ चहा 10 रुपये फुलच्या विकायला आलो. ते 12 रुपये केला तर ग्राहक किती प्रतिसाद दिले हे पण गॅरंटी नाही. शिवाय ग्राहकाला जर बोललो की बाबा दर उद्यापासून वाढवणार आहे, तर हे म्हणते बाबा एक वेळेचा चहा बंद करा आता प्यायचा. कारण पैशाची प्रत्येकाच्या ह्याच्यावरती थोडंफार काय ना फरक, प्रत्येकाच्या खिशावरती कात्री पडणार आणि फरक पडणार आहे प्रत्येकाच्या बजेटवरती. गेल्या 15 दिवसापासून साखरेचा दर हा उच्चांकी पातळी गाठलेली आहे. 7 ते 8 रुपयांनी एका आठवड्यात किंवा 2 आठवड्यात तिची महागाई किंवा त्याचा दर वाढलेला आहे. एकंदरीत सगळीकडे याचा फटका बसलेला आहे. असं देखील म्हटलं जाते की साखरेचा गोडवा आता महागला आहे. आता मी कोल्हापुरातील काही ठिकाणी आहे, चहा टपरीवर आहे. आपण बोलूया. दादा, नेमकी काय परिस्थिती दिसते? आता चहाचा दर मागच्या वेळी किती होता, आता काय दर होणार आहे, आणि साखरेचा दर नेमका आता किती? साखरेचा दर सध्या आता 52 आहे. एक 8 दिवसापूर्वी साधारण 44-45च्या आसपास होता. या 8 दिवसात जवळजवळ 10 रुपयाने साखर वाढली आहे. आता या महागाईत म्हणजे 10 रुपयाच्या परवडणार झालाय. सध्या आम्ही 12 रुपये करण्याचा विचार चालू आहे. आता काय परिस्थिती? आता तुम्ही 10 रुपये 12 रुपये वाढवणार आहे. ग्राहकांमधून काय प्रतिक्रिया नेमक्या येणार आहेत? काय ग्राहक जरा पैसे द्यायला थोडं कुचमुचणारच, कारण 12 रुपये हा ग्राहकाला आत्ताच्या महागाईतून दर जादाच आहे. सरासरी 10 रुपये देतील असं वाटतंय. पण 10 रुपयांना आम्हाला पण परवडत नाही चहा. नेमकं तुम्हाला तुमचं आता बजेट किती असते? तुम्हाला दिवसाला साखर किती लागत्या, आणि एकंदरीत साखर खरीदण्याचा तुमचा दिवसाचा काय? आम्हाला साखर 10 ते 12 किलो लागते. साधारणतः आता साखरेचं आम्हाला जवळजवळ 500 रुपये काढावे लागतात. त्यामुळे आमचं पण बजेट कोलमडलंय. त्यात गॅसची महागाई वगैरे सगळं. आता म्हणला तुम्ही 500 रुपये तुम्हाला लागत्या, तर आता ते बजेट वाढणार आहे नेमकं? वाढणार आहे. 500 रुपये वाढणार आहे. जवळजवळ आम्हाला 150-200 रुपये एक्स्ट्रा आमचे जाणार. गिरायक आम्हाला 10 रुपयानेच देणार. त्यामुळे आम्ही 12 रुपये करण्याचा विषय चालू आहे. गिरायक आता वाद घालणार का नाही? काय गिरायक ओरडालेत की साखरेचे म्हणजे साखरेचे 10 रुपये वाढले, तुम्ही चहाला 2 रुपये वाढवालाय असं ओरडते. आता नेमका आधीच चहा 8 रुपयाला किंवा 6 रुपयाला विकत होता, त्यानंतर 10 वर आला. त्यावेळी ग्राहकांची काय भावना होती किंवा काय त्यांची प्रतिक्रिया होती? गिरायक काय म्हणणार, म्हणजे 2 रुपये तुम्ही वाढवलं, काय वाढल्या महागाई असं विचारते. आता नेमकं जर बघितलं तर सगळीकडे महागाई वाढल्या. पावडर वगैरे सगळ्या दूध सुद्धा महागले. नेमकी महागाई संदर्भात सरकारला तुम्ही काय सांगाल? एकंदरीत तुम्ही चहा टपरी चालवताय, सगळी महागाई सुद्धा वाढल्या. गॅसचा दर महत्वाचा, म्हणजे गॅसचा दर सुद्धा वाढलाय. नेमकी काय तुमची भूमिका राहणार आहे? एक सामान्य चहा टपरी म्हणून तुम्ही चालवताय, सरकारला काय संदेश द्या? काय फक्त महागाईवर नियंत्रण ठेवा एवढं. काही लोकांच्या मध्ये महागाईमुळे अक्षरशः लोकांना सुद्धा आता एक कंटाळ म्हणा किंवा संतोषजनक किंवा एक त्रासदायक असं रोष येतोय. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत. नेमकी काय परिस्थिती दिसत्या? 15 दिवसामध्ये बघायला गेलं तर 7 ते 8 रुपयानं साखर वाढलेली आहे. 10 रुपये सुद्धा त्याचा आकडा गेलेला आहे. एक ग्राहक म्हणून कसं बघताय? आपल्या अविभाज्य घटक म्हणून एक चहाकडे बघितलं जाते. माणसाला दररोज आपल्याला 2 वेळेचा तर चहा नेमका लागतो. एकंदरीत काय नेमकी चहाचा दर वाढल्यामुळे किंवा साखरेचा आता दर वाढल्यात आणि चहाचा आता दर वाढणार आहे, नेमकी काय परिस्थिती? हा आता ग्राहकावर त्याचा परिणाम आहे आणि लोक या महागाईमुळे त्रस्त झालेले आहेत.
पेट्रोल वाढलंय, दुसऱ्या बी बाबी वाढल्यात आणि आता साखरेचा दर वाढल्या कारणाने चहावर बी त्याचा परिणाम झालाय. या लोकांचा धंदा सुद्धा कमी झालेला आहे. नेमकं आता सरकारनं 7 ते 8 रुपये वाढवलेले आहे. 15 दिवसात हळूहळू वाढ केलेली आहे. अचानक वाढ केलेली नाही. पण काय नेमकी परिस्थिती दिसत्या एकंदरीत सरकारला बघता, मागच्या आठवड्यात जे आंदोलन झालं त्या बघता, किंवा जे सगळं एकंदरीत सरकारला नेमकं काय सांगायचं, एक सामान्य माणूस म्हणून काय सामान्य माणूस म्हणून याच्यावर सरकारनं लक्ष ठेवून काय दर कमी करण्यासाठी काहीतरी योजना केली पाहिजे असं ते आमच्या. साखर सुद्धा आपल्या भारतामध्ये तयार होऊन गुळापासून तयार होत्या, तरी सुद्धा त्याचे दर वाढले. कारखाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एवढे साखर कारखाने आहेत, ते उत्पादन फार आहे. काय इथेनॉल मुळे त्यात आणखी हे आलेलं आहे, पेट्रोल मध्ये इथेनॉल जास्त काढून, आणि आता तो दर तर वाढलेला, तो सुद्धा कमी नाही झाला. आणि हे साखरेच्या दरामुळं लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणारा चहा ह्याच्यावर बी त्याचा परिणाम झाला आहे. तेव्हा सरकारने याबाबतीत ठोस पाऊल उचलून काय दर कमी करण्याचा एक प्रयत्न व्हायला पाहिजे. बघितलं तर साखरेचा दर हा उच्चांकी पातळी सुद्धा गाठलेला आहे. मी आता कोल्हापुरातील बिंदू चौकात आहे. आपल्यासोबत दादा आता आहे. नेमकी काय परिस्थिती दिसते? 7 ते 8 रुपयाने साखरेचा दर वाढलेला आहे. तुमची चहाची टपरी आहे, नेमकी काय परिस्थिती दिसते आणि ग्राहकाच्याकडून काय प्रतिक्रिया नेमक्या येत्या? आता एकदमच अचानक 8 रुपये वाढले. म्हणजे 40-42 रुपये साखर मिळत होती, ती 50 रुपये झाली एकदम. म्हणजे आता 5 किलो आणायला गेले की 200 लावले, डायरेक्ट 250 रुपये लागायला लागल्यात. ते झालं. त्यानंतर आता एकदम रेट वाढवला तर ग्राहकामध्ये म्हणजे आता 5-6 रुपयानं हाफ चहा 10 रुपये फुलच्या विकायला आलो, ते 12 रुपये जर केला तर ग्राहक किती प्रतिसाद दिले हे पण गॅरंटी नाही. शिवाय ग्राहकाला जर बोललो की बाबा दर उद्यापासून वाढवणार आहे, तर हे म्हणते बाबा एक वेळेचा चहा बंद करायला आता प्यायचा. कारण पैशाची प्रत्येकाच्या ह्याच्यावरती थोडंफार काय ना फरक, प्रत्येकाच्या खिशावरती कात्री पडणार आहे, फरक पडणार आहे त्याच्या प्रत्येकाच्या बजेटवरती. नेमकं आता तुम्हाला काय, तुमच्या ह्याच्यावर काय फरक पडणार आहे? चहाच्या टपरीवर समजा आता तुम्हाला आधी लागत होतं, आता जास्त साखर तेवढीच लागते, पण पैसे जास्त मोजावे लागणार आहे तुम्हाला. नेमकी तुम्हाला काय परिस्थिती भेडसावणार? म्हणजे आता ऑलरेडी गॅसचं तर एक हे झालंय, वाढलेलंच आहे. आता 200 जागी आता रोजची 50 रुपये म्हणजे 250 रुपये साखर लागणार आहे. म्हणजे 50 रुपये माझ्या ह्याच्यातूनच ते म्हणजे कमी होणार आहेत, माझ्या मजुरीतनंच. त्यामुळं बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीतच उलाढ आली म्हणा किंवा माझ्या फायद्यामध्ये तो फरक पडत जाणार आहे हळूहळू. नेमकी सरकारकडे काय तुम्ही एक मागणं मागशीला किंवा संदेश द्याल? साखर वाढल्या, पेट्रोल वाढल्या, गॅसचे दर वाढल्या, नेमकी काय तुमची भूमिका असणार आहे, एक ओनर म्हणून किंवा एक युवक म्हणून? आता जे दर वाढलेत ते अचानक मोठ्या प्रमाणात सगळ्याच गोष्टींची बऱ्यापैकी वाढायला लागल्या. त्या पहिल्यासारखं थोडं काय होईना थोडंसं वाढ झाली ठीक आहे, पण एकदम मोठ्या प्रमाणात वाढ आल्या. ते जर व्यवस्थित आटोक्यात आली तर बाबा प्रत्येक व्यावसायिकाचा असू दे किंवा ग्राहकाचा असू दे, केशाची कात्री जर कमी झाली तर त्या मानाने प्रत्येक व्यवसाय व्यवस्थित चालू राहील. आता मी कोल्हापुरातील एका बेकरीमध्ये आहे. आपल्यासोबत त्यांचे बेकरीचे ओनर आहेत दादा. नेमकी काय परिस्थिती भेडसावते? साखरेचा दर वाढलेला आहे, आता 7 ते 8 रुपयाने दर वाढलेला आहे, सरकारने हे केलेलं आहे. आणि अशातच तुम्हाला नेमकी काय परिस्थिती जाणवते सगळ्या? काय आता साखरेचं असं 1 रुपया करून 7 ते 8 रुपये वाढ झाल्या. त्यामुळे कसं आहे, आमचं जे प्रीमिक्स असते त्यामध्ये पण वाढ झाली. कसं आहे, आमचं पहिला प्रीमिक्स होता 1350 ला, आता 1550 रुपये झालाय. 200 रुपये एकदम वाढलेले आहेत. आणि कसं आहे, त्यामध्ये कस्टमरला आम्हाला पुढे रेट वाढवता येत नाही. कसं आहे, कस्टमर काय करते, मग दुसऱ्या शॉपमध्ये कमी आहे असं ते नव्हते. आम्हाला पण कसं आहे, आमचं रेट वाढवून आम्हाला मिळाला पाहिजे. शक्यतो इथनं रेट वाढायला आमचं पण नुकसानच आहे. आणि आज कसं झाले, आता एक म्हणत 1 किलो मध्ये 7 ते 8 रुपये वाढ झाल्या. तर 5 किलो साखरमध्ये किती झाली ते पैसे? 8-45 40 रुपये झालीच वाढ. असं बघितलं तर मग पोत्या पाठीमाग किती वाढ झाली त्याचा पण हिशोब लागायला पाहिजे. नंतर तुम्ही म्हणलाय की ते 1300 रुपये होते ती 1500 रुपये झाल्या. तुम्ही आता कस्टमरला पुढे देताना रेट वाढवू शकत नाही किंवा तसंच ठेवणार, पण तो आर्थिक burden तुमच्यावर बसणार आहे ना? हा होय, ते बुरदंड आमच्यावरच बसणार. ते कसं आता जवळपास 20 रुपये पण वाढवता येत नाही केक मध्ये. कारण कस्टमर काय करते, 20 रुपये पण जर वाढवला, कस्टमर म्हणते त्या दुकानात एवढ्याला आहे, तुमच्याकडे एवढ्या महाग कसं काय, असं होते. त्यामुळे एक एकंदरीत सरकारला तुम्ही काय सांगशीला? पेट्रोल डिझेलचं सगळं एकंदरीत सगळ्या वस्तूंचे दर वाढलेला आहे. नेमकी सरकारकडे तुमची काय, एक युथ म्हणून काय भूमिका असणार?
ठीक आहे. आता सरकारपाशी कसं आहे, सगळ्यांचं आता पेट्रोलचं पण कसं आहे, वाढ होत चालल्या. पेट्रोलमध्ये पण काय आता ओरिजिनल असं पेट्रोल म्हणजे नाहीच आहे, म्हणजे मिक्सिंगच आहे आता पेट्रोल. इथेनॉलचं काय आलंय ते प्रकार एक आहे. त्यामध्ये कसं आहे, सरकार पण त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जरा वाढ जी आहे ते जरा ह्यावर जरा विचार करायला पाहिजे. आपल्यासोबत मी इथं कोल्हापुरात बिंदू चौकामध्ये आहे. साखर वाढलेली आहे, दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया की नेमकी त्यांची काय परिस्थिती आहे, तेव्हा त्यांना ह्या महागाईचा फटका कशा पद्धतीने बसलेला आहे. दादा, 7 ते 8 रुपयांनी साखर वाढली आहे. 15 दिवसात हळूहळू ही वाढ झालेली आहे. नेमकी तुमच्यावर काय परिस्थिती दर्शवत्या? दिवसातनं 2 वेळा एका माणसाला चहा लागतो. नेमकी काय तुमच्यावर परिस्थिती आल्या? साहेब, साखरेचा दर वाढल्यामुळं घरचं बजेट कोलमडलं. काय महागाई भरपूर झाली. नुसतं साखरेचंच नाही, प्रत्येक ह्याच्यात महागाई वाढल्या. काय पब्लिक लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. त्यात कामधंदा कमी आहे. लोकांचं घर तर चालवायला पाहिजे. नेमका आता सगळ्याच दर वाढलेत म्हणले, पेट्रोल डिझेलचं म्हणा. दर वाढल्यात. काय नेमकी तुमच्या शासनाकडे काय नेमकी भूमिका? आता हे सरकार आहे की नाही, त्या सरकारनं लोकांचा विचार करून काय दरवाढ कमी करावी. काय वाढवू नये. काय स्थिर दर ठेवावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. नेमका आता तुम्हाला दराचा किती चहा लागतो? मी तरी पण म्हणजे आता जवळ गाड्या आहेत. काय रोज 2-3 चहा पितो. 2 ते 3 चहा पिताय. समजा 10 रुपयाला चहा म्हणला तर दिवसाला 30 रुपये गेले. 12 रुपये केला तर 12 त्रिक 36 रुपये तुमचं गेलं. तुम्हाला काय तुमच्या खिशावर कशी कात्री बसणार आहे? रोज 50-60 रुपयाला कात्री बसणार असते. दररोजची 50-60 रुपयाची कात्री बसणार आहे. होय. तुम्हाला आता सरकारकडे काय संदेश देणार आहे का? कारण की साखर वाढल्या, आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा अविभाज्य घटक म्हणून साखरेकडे बघितले जाते आपल्या इथे. आणि कोल्हापूरमध्ये बघितलं तर साखरेचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. काय नेमकी सरकारकडे भूमिका? सरकारनं साखरेचा दर कमी करावा. काय गोरगरिबांनी ते परवडायला पाहिजे, असं त्या स्थिर दर ठेवावा अशी आमची अपेक्षा आहे. मामा, काय नेमकं साखरेचे दर वाढल्यात हे, आणि चहा सुद्धा आता महाग होणार आहे. नेमकी काय परिस्थिती तुम्हाला जाणवत्या? कोल्हापूरमध्ये साखरेचं प्रचंड उत्पादन सुद्धा घेतलं जातंय. गुळाची बाजारपेठ म्हणून सुद्धा कोल्हापूरला बघितलं जातंय. नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे? साखर वाढलेली आता हे जे सरकारनं सर्वांची परिस्थिती विचार करून याचे दर कमी करा. साखरेचा भरपूर कोटा असून देखील दर वाढवून दिशाभूल झाले आहेत. जनतेला घाईला आणून सोडले आहे. जनता प्रत्येक महागाईला कंटाळली आहे, परिस्थितीला कंटाळली आहे. आणि प्रत्येक वस्तूचा 4 पैसे, 8 पैसे, 10 पैसे, 2 रुपये, 20 रुपये, 25 रोज वाढ आहे. 5 आता तेल 90 रुपये अर्धा किलो केलं, सरकी तेल. या लोकांनी खायचं काय, जगायचं कसं? 1000 रुपये जरी आपल्याला मिळालं तर त्या पैशाचा काय उपयोग होत नाही. शेवटी त्याला 10 रुपये मागं जात नाही. पेट्रोलचे दर वाढले, दिले सर्व म्हणायचं. ते पूर्वीचं कुठं गेलं? पूर्वीचं काय कुठं गेलं साहित्य? पूर्वी दर कुठं गेले? आज मस्त वस्तू आली, आज दर कालचे माल कुठं गेला? कालची परिस्थिती कुठे गेली? याचा काय सरकार विचार करत नाही. सामान्य लोकांची अशी परिस्थिती वाईट झाली आहे. त्याच्यावर तो तळे बांधून ही महागाई कमी करावी आणि जनतेला सहकार्य करावं. आणि नेमका ह्याचा फटका जो आहे, महागाईचा फटका किंवा जी दर वाढणार आहेत त्याचा फटका फक्त सर्वसामान्य लोकांनाच बसतोय का आणि काय नाही? सर्वसामान्यांना बसते, इतरांना बसत नाही. त्यांचं काय चाललेलं असते, त्यांचं अगोदरच काय मिळालेलं असते, झालेलं असते, ठरलेलं असते, काम केलेलं असते, माहिती घेतलेली असते, त्याप्रमाणे ते काम चालवतात. ते कधी आता नोटा बदलल्या, कधी ते बडी लोक उभा राहिल्यात, नोटा बदलल्या नाही राहिले. मग का कुठे गेले? त्यांच्या नोटा बदलल्या असल्या ना का नाही, त्या नोटा कुठे गेल्या? म्हणजे अशी परिस्थिती सर्वांच्या समोर निर्माण झाली. सामान्य लोकांची पिळवणूक चालली आहे. सामान्य लोक सर्व परिस्थितीला गांजलेले आहेत. जगायचं म्हणून जगल्यात. धंदा नाही, उद्योग नाही, काही नाही. कंपन्या काढा. कशाला कंपन्या काढा? आहे त्यांना गिरायक नाही. आणि कशाला कंपन्या काढा? प्रत्येकानं अशी 10 दुकानं काढले. कुणाही दुकानात कोण तसं घ्यायला जाणार? म्हणजे तुमच्यासमोर बाट निर्माण करून ठेवलं. आधार काही नाही. नोकऱ्या कुठे गेल्या? रोज 1000 नोकर रिटायर होत्यात. सोयीच्या निवृत्ती घ्या. त्या जागा नोकर नको भरायला. त्याला वेगळे रेकॉर्ड लावायचं, अटी लावायच्या, आणि त्या नोकरीच नाही. मग त्याने काय करायचं? त्यानं जगायचं कसं? एखाद्या कुटुंबात लग्न झालं असतं, संसार सुरू झाला, त्याला असं केलं, त्यानं कुठं जायचं? त्याची परिस्थिती काय होती? ह्यांनी काय विचार करायला नको का? सरकार जनतेनं काय करायचं? रोज मोर्चे काढून कधी विचार केला का? हाय चाललंय नुसतं मोर्चे, हो म्हणा, तिथं टाकलं कागद, उद्या आहे ते सुरू. विचार अरे केव्हा विचार करणार? लोक गळफास लावून मारायला लागले. तरी काय तुम्ही विचार केला यांचा? करायला पाहिजे. जनतेला आधार दिला पाहिजे. जनतेने का तुम्हाला निवडून दिले?
समाजानं का तुमच्या विश्वास टाकलाय की आणखी काय चुकलं म्हणून तुम्हाला देतो. तुम्ही त्याच्यापुरतं रेकॉर्ड रंगवलं. जनतेला आधार द्या, जनतेला हे करा. सगळ्या प्रत्येक बाबी सगळ्या ऑनलाईन केल्यात. सगळ्या प्रतीला मोठं आज मोड मिळत नाही. ऑनलाईन केलं मोड 4 आणि 28 रुपये 2 रुपये अजिबात नाही. त्यानं काय करायचं. प्रत्येक ठिकाणी माणसाला कुठेही आधार नाही. 100 रुपये मोडले गेलं, 1000 रुपये मोडले गेलं, काय ते पिशवीतलं बाजार येत नाही. काय करायचं. 90 रुपये डाळ आहे, 100 रुपये डाळ, 700 रुपये डाळ. सीझन आला आणि त्याचे दर वाढलेला आहेत. आता गणेश उत्सव आले, श्रावण आला, साखरे दर वाढले, फुलाचे दर वाढले. अरे मग तुमचं काय काम आहे का नाही काबूत ठेवण्याचं. एवढ्या जणांना विकला पाहिजे, एवढ्या जणांना तुम्हाला GST मिळते, 18% मिळते, 5% मिळते, 10%, एवढ्या मला त्याच्यावर काय तर तुम्ही कंट्रोल ठेवा आणि जनतेला आधार द्या. जनतेची परिस्थिती सांभाळा, जनतेला सांभाळा. म्हणजे तुमचं जीवन तुम्हाला आधारला तुम्ही अनेक कार्य करू शकते. नेमकं असं म्हटलं जातंय की चहा हा महत्वाचा आहे. दररोजच्या जीवनामध्ये चहा महत्वाचा आहे. साखर सुद्धा महत्वाची मानली जाते. पण नेमकं त्याचं मुख्यत्वे त्याच दर वाढवल्यात या सगळ्या ह्याच्यात. तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिवसात किती वेळ चहा लागतो. 2-3 वेळा तर लागतोच आम्हाला. आता समजा 15 रुपये तरी आमचं जात्यात रोज. जात्यात की 18 रुपये जातात, 20 जात्यात. पण सगळ्यांना तसं परवडत आहे का. सगळ्यांची ती परिस्थिती नाहीच आहे. आणि एवढे दर वाढवत देशात राज्यात कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने एकटं आहेत, 10-15 आहेत. आणि एवढे दर का राज्यामध्ये 200 1000 2000 साखर कारखाने आहेत. मग ही साखर गेली कुठं. मग एवढं दर वाढवायचं कारण काय. इतर मालक काय तुम्हाला मिळत असेल का नाही सरकारला GST अमुक. मग एवढं अशा वस्तू दर वाढवणे म्हणजे धोक्यात निर्माण झाला. लोकांची दिशा बदलली, लोकांची परिस्थिती जाईना पुढं. कंटाळल्यात लोक, परिस्थितीला गांधून गेल्यात. त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, त्यांना आधार द्या, त्यांना सांभाळा, म्हणजे हे होईल. तसंच ती स्मार्ट मीटर बसून ज्यांच्याला त्रासही निर्माण झाली आहे त्यांचं काय. आता आम्हाला 3000 रुपये बिल आले 4000. काय करणार लोक. आणि लाईट नसते की लगेच पैसे नाही, लाईट बंद करतात. काय त्या लोकांनी करायचं. रॉकेल बंद करून टाकले. लोकांनी काय करायचं. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यांना दिवाबत्तीशिवाय काय चालत नाही. रॉकेल बंद करते, दिवाबत्ती किती लाव. सर्वांच्या घरात लाईट आहे का. झोपडीत लाईट आहे का. त्याने काय 10 रुपयाला एक बत्ती परवडते का. त्याचा यांनी विचार रॉकेल सर्वांना मिळायला पाहिजे. सामान्य वस्तू तरी मिळवून त्यांना जीवदान द्या तुम्ही, एवढी सरकारला सुद्धा आमची विनंती आहे. एकंदरीत सर्वसामान्य लोकांच्या मधून अतिशय तीव्र आणि संतापजनक रोष उत्पन्न होईल अशी भावना किंवा अशी भूमिका सर्वसामान्य लोकांच्या मधून येत आहे. कारण की अविभाज्य घटक म्हणून साखरेकडे बघितले जाते. त्याचबरोबर साखरेचा दर हे गगनाला आता भिडणार आहे. असं पण म्हटलं जातं की साखरेचा गोडवा आता कडू झालेला आहे किंवा कमी झालेला आहे असं सुद्धा बघितलं जाते किंवा सांगितलं जाते. कारण की सर्वसामान्यांच्या घरामध्ये दररोज 2 वेळाचा चहा हा लागतच असतो. त्यामुळं सरकारकडे सर्वसामान्य नागरिकांची म्हणा किंवा लोकांची हीच भूमिका राहिलेली आहे किंवा त्यांचं हे मत राहिलेलं आहे की साखरेचा दर किंवा जी ही गोष्ट अविभाज्य गोष्ट घरामध्ये लागते त्याचे दर कमीत कमी करण्याचा सरकारनं प्रयत्न करावा. कॅमेरामन ऋषिकेश गोळेसोबत मी साजिद सुरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.